नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तर आपण 2 दिवसापासून देवघरात तर काढण्यासाठी छोट्याशा रांगोळ्या बघतो आहोत. तर आजच्या भागातही आपण अशाच रांगोळ्या बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. आणि तुम्हाला जर रांगोळ्या आवडल्या तर नक्की ट्राय करून बघा. तुमच्या दारासमोर, तुळशीसमोर किंवा देवासमोर नक्की काढू शकता. आणि अतिशय सोप्या, सुंदर, पटकन होणाऱ्या, कमी कलरवाल्या रांगोळ्या आहेत. तर व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत बघा. आणि आधीचे पण जे व्हिडिओ टाकलेत मी 2 दिवस आधी, तर ते पण तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्ही 7ही दिवस, आठवड्याचे 7ही दिवस नवीन रांगोळ्या काढू शकाल. तर आपली पहिली रांगोळी रेडी झालेली आहे. आणि तुम्हाला जर ह्या रांगोळ्या आवडल्या तर नक्की काढून बघा. आणि लाईक करायला, कमेंट करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण तुम्हाला अशा छोट्याशा, नाजूक, पटकन आणि कमी कलरमधल्या रांगोळ्या कशा काढायच्या ही तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्कीच शिकायला भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक भागात तुम्हाला युनिक आणि सोप्या, सुंदर रांगोळ्या बघायला भेटतील. तुम्ही आपले जुने व्हिडिओ पण चेक करू शकता. दुसरी रांगोळी आपली रेडी झालेली आहे. याच्यामध्ये स्वस्तिक काढतोय आपण या रांगोळीमध्ये. 2 स्वस्तिक येते एकात एक. ते थोडे ॲडजस्ट करावे लागतात, त्यामुळे मी थोडे पुसले होते ते, म्हणजे रेष थोडी छोटी करून घेतली नंतर. आणि मैत्रिणींनो, जर तुम्ही रोज दारासमोर रांगोळी नसेल काढत तर नक्की सुरू करा रोज दारासमोर रांगोळी काढायला. कारण त्याचे फायदे पण आपण आधी सांगितलेलेत. आणि विशेष म्हणजे आपल्या मनालाही खूप प्रसन्नता वाटते रांगोळी काढल्यानंतर दारासमोर. तर नक्की छोटीशी का होईना रोज रांगोळी काढा. बघू शकता आपली ही रांगोळी पण रेडी झालेली आहे, एकदम सोपी, सुंदर. पुढची रांगोळी आपली 3 ते 2 टिपक्यांची आहे. त्याला थोडा व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा. थोड्याच दिवसांनी आपण दिवाळीचे पण रांगोळ्या चालू करणार आहोत. तर नक्की व्हिडिओ चेक करत जा. आणि तुम्हाला जर मैत्रिणींनो नोटिफिकेशन नसेल तर तुम्ही डायरेक्ट चॅनलवर जाऊन व्हिडिओ चेक करत जा. तुम्हाला तिथे चॅनलवर व्हिडिओ नक्कीच भेटेल. या रांगोळ्या तुम्हाला सकाळच्या घाईगडबडीत काढण्यासाठी मी रेडी केलेले, म्हणजे विचार करून तयार केलेले आहेत. तर तुम्ही नक्की काढा, कारण की कमी वेळेत तुमच्या रांगोळ्या सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह होणार आहे. तर नक्की काढा. यापैकी एक रांगोळी, दररोज एक रांगोळी काढून बघायची. पुढची रांगोळी 5 ते 5 टिपक्यांची आहे. स्वस्तिक काढतोय आपण या रांगोळीमध्ये पण एक.
त्या स्वस्तिकच्या चारी साईडने आपण पिवळे टिपके काढून घेतले. तर आपले रेडी झालेली ही पण रांगोळी. तुम्ही जर वारांच्या रांगोळींचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. परवाच्या भागात आपण वारांच्या रांगोळ्या म्हणजे टाकलेला आहे व्हिडिओ मी. तर नक्की काढून बघा त्या पण रांगोळ्या. आणि आजच्या भागातली ही शेवटची रांगोळी आहे. ती पण एक स्वस्तिकचीच रांगोळी आहे. वेगवेगळ्या पद्धतीने स्वस्तिक काढलेलं आहे मी. आपण पुढच्या भागामध्ये पण अशा छोट्याशा रोजसाठीच्या रांगोळ्या घेऊन येणार आहोत. तर पुढचे पण व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्समध्ये पण, म्हणजे त्यांनाही नवीन रांगोळ्या शिकायला भेटतील. तर भेटूया अशाच युनिक आणि सोप्या रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा आणि रोज रांगोळी काढा दारासमोर. एकदम प्रसन्न वाटेल तुम्हाला. धन्यवाद. बाय बाय.